तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। पीक विम्याबाबतीत आताचा सगळ्यात मोठा अपडेट आलेला आहे। या 32 महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये आजपासून पीक विमा हा जमा होण्याची धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे। पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही वॉच करू शकणार। तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अत्यंत आवश्यक अशी सकारात्मक बातमी मिळाली आहे। लातूरमधील सुमारे 60 सोसायट्यांना 25% अग्रिम पीक विमा पेमेंट मिळणार आहे। हे 26 नोव्हेंबरपासून 3 टप्प्यात वितरित केले जाईल असं सांगण्यात आलेलं होतं, परंतु टप्प्यात 32 सोसायट्यांना देयके मिळणार आहे। यामध्ये माडा, उजनी, चाकूर, माळशिरस, वैजापूर, शेलगाव, झरी आणि आष्टी तालुक्यातील सोसायट्यांचा समावेश आहे। दुसऱ्या टप्प्यात 30 नोव्हेंबरनंतर आणखी 17 सोसायट्यांचा समावेश असेल। उर्वरित 11 सोसायट्यांना 5 डिसेंबर देयके मिळणार आहेत। एकूणच पीक विम्याची एकूणच रकमेत रुपये लातूर जिल्ह्यासाठी 80 ते 90 लाख रुपये। यामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक दिलासा मिळणार आहे व पीक विम्याचे दावे वेळेवरती वितरित करणे हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी समस्या आहे। अजूनही पीक विम्याचं वाटप हे सुरू करण्यात आलेलं नाही आहे। तर राज्य सरकारने आता संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जलद मोबदला देण्यास प्राधान्य दिले आहे। लातूर जिल्ह्यातील ही सकारात्मक बातमी आहे। 25% पीक विमा येत्या आठवड्यात विविध तालुक्यातील 60हून जास्त 3 टप्प्यात वितरण करण्यात येणार आहे। तर व्याप्ती सुनिश्चित शेतकरी पीक विमा सरकारचा थेट लाभ हस्तांतरण यंत्रणेद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची अपेक्षा करू शकतात। हे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी शेती खर्चाची काळजी घेण्यासाठी अत्यंत आवश्यक तरुणाला प्रदान करेल। पीक विम्याच्या दाव्याची त्वरित निपटारा आणि शेतकऱ्यांच्या भविष्यातील लागवडीसाठी पीक विमा संरक्षण प्रोत्साहित करेल। नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनावर तुमचा परिणाम झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते। एकंदरीत लातूर जिल्ह्यातील 60हून अधिक सोसायट्यांना 25% अग्रिम पीक विम्याचं वाटप या भागातील शेतकऱ्यांना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सकारात्मक विकास आहे। ते पुढील पीक चक्राची तयारी करत असताना अंतरिम दिलासा मिळणार आहे।